सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आज कराड येथे भेट देत शहरातील विविध कायदा सुव्यवस्थेच्या बाबींचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकार परिषदेत बोलताना SP पिंगळे यांनी सांगितले की कराडमधील प्रलंबित प्रश्न, पोलीस यंत्रणेसमोरील अडचणी आणि आवश्यक सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। येत्या काळात सर्व बाबींवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विशेषतः नशेखोरी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला। नशा करणारे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले। याशिवाय कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन नियमांमध्ये आवश्यक बदल करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। मागील काही गुन्ह्यांच्या तपासाबाबत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दलही त्यांनी यावेळी सांगितले। एकूणच कराडमधील कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन SP निखिल पिंगळे यांनी केले। आज इथं कराड शहर आणि कराड तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट द्यायला मी आलो होतो आणि कराडच्या बाबत आता इथं सगळे कराडमधले उपस्थित असलेले, आज खरं तर फार महत्त्वाचा मुहूर्त आहे लग्नाचा आणि इतर विधींचा, त्यातून वेळ काढून हे सगळे पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांच्याकडून मी आज कराडबद्दल माहिती घेतली आहे आणि कराड शहर हे सातारा शहरपेक्षा सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या वेगळं अस्तित्व असणारं शहर आहे आणि त्यामुळंच इथलं जे पोलिसिंग आहे याच्या काही वेगळ्या डिमांड्स आहेत, याच्या काही वेगळ्या गरजा आहेत। ज्या प्रमुख अडचणी कराडबाबतच्या या पत्रकार बांधवांनी या ठिकाणी मांडल्यात, त्याच्यावरती मला असं वाटतं की काम करणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण एकंदरीतच शहराच्या सुरक्षिततेमध्ये या सगळ्या ज्या बाबी आहेत ज्याच्याबद्दल आता मी वाच्यता करणार आहे त्या हातभार लावणाऱ्या असतात आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जी सगळ्यात पहिल्यांदा येते ती म्हणजे नागरी सुविधा आणि व्यवस्था। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या या नागरी सुविधा आणि व्यवस्थेच्या भोवती फिरतात। त्याच्यामध्ये महानगरपालिका नगरपालिकेबरोबर सांगड घालून इथे कायदा सुव्यवस्था आणि नागरी सुव्यवस्था या दोन्हींच्या बाबत चांगली व्यवस्था कशी निर्माण करता येऊ शकते। आपले पोलीस अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन निर्माण करून या शहरामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासन कसं राबवता येईल, पोलीस प्रशासन कसं राबवता येईल, सुरक्षित प्रशासन कसं राबवता येईल, याच्यासाठी आपल्याला काम करायला लागणार आहे। 10 वर्षापूर्वीचं कराड आणि आजचं कराड याच्यामध्ये प्रचंड फरक आहे। गुन्हेगारी प्रवृत्ती या जरी वरवर कमी झालेल्या वाटत असल्या तरी पण कराडच्या गाभ्यामध्ये गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरती तितकीच तीक्ष्ण नजर ठेवून काम करणं अपेक्षित आहे, हे मला यांच्या सगळ्यांच्या संभाषणातून निश्चित जाणवलंय। विविध भागामध्ये काम करत असताना सगळ्या गोष्टींची सांगड घालत असताना ती जी सुसूत्रता आहे ही आणण्यासाठी नागरिकांची प्रचंड मदत लागणार आहे आणि त्याच्यामुळे कराडचे जे सगळे नागरिक आहेत त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की इथं जे काही आम्ही इनपुट्स घेतले हे तुमचे जे प्रतिनिधित्व करत आहे, तुमचा जे आवाज इथं मांडत आहेत त्या सगळ्या पत्रकार बांधवांकडून घेतलेले आहेत आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याकडचे जे सुज्ञ आणि अत्यंत प्रगल्भ असे राजकीय नेते जे आहेत, राजकीय पदाधिकारी जे आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारी जी लोक आहेत ते निश्चितच या सगळ्या गोष्टींसाठी आमच्या पाठीशी राहतील। इतर बऱ्याच बाबी आज इथं चर्चेमध्ये आल्यात, या सगळ्यांवरती काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध तर आहोतच, परंतु इथून पूर्वी सुद्धा इथं जे पोलीस प्रशासन काम करते त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींबाबतचं महत्त्व पटलेलं आहेच आणि म्हणून ते सुद्धा अधिक ऊर्जेने इथं काम करतील याची मला खात्री आहे, याचा मला विश्वास आहे। तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी जर उभे राहिले तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने या शहराचा सुरक्षिततेच्या दृष्टीने निश्चित प्रवास हा सुखकर करू शकतो। धन्यवाद।